मॅडम तात्यासाहेबांचे सगळे लोकेशन मॅडम अहो काय झालं इतकं अस्वस्थ का दिसतंय? एका अनोळखी नंबरवरनं तात्यासाहेबांचा फोन आला होता. काय म्हणाला तो? धमकी देत होते. आज वाचलीस उद्या नाही वाचणार. आजचं मरण उद्यावर ढकललं असं समज, असं म्हणत होते. भारती मॅडम, मी तुम्हाला हा नंबर पाठवते. त्याचं लोकेशन ट्रेस करा. आजच्या आज तात्यासाहेबांचा सुगावा लागला पाहिजे. हो मॅडम, मी लगेच नंबर ट्रेस करते आणि तुम्ही सत्याच्या आणि साहेबांच्या कानावर ही गोष्ट घाला. तात्यांची ही धमकी ना हलक्यात घेऊन चालणार नाही आपल्याला. तुम्ही साहेबांना कळवा, मी सत्याला कळवते लगेच. भारती मॅडम, सत्याला यातलं काही नाही सांगायचं. तो आत्ता कुठंतरी बरा होतोय. मला परत त्याला त्रास नाही द्यायचा. हो मॅडम, पण सत्याला तुमची काळजी आहे हो. आणि आता पण त्यानेच तुम्हाला वाचवलंय ना सगळ्या गोष्टींमधून. स्वतःचा जीव धोक्यात घालून. आणि तेच मला नकोय भारती मावशी. त्याला माझ्याबद्दल वाटणारी काळजी कळते मला, पण म्हणून मला त्याचा जीव संकटात नाही टाकायचा. आणि माझ्यासाठी तर अजिबात नाही. कारण चुकून जरी त्याला काही झालं ना, मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकत. बरं ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. पण निदान साहेबांना तरी फोन करून सांगा तात्यांचा फोन आलेला. लगेच फोन करते. आणि तो नंबर मला सेंड करा लगेच. हो. सत्या दादा, तुम्ही काळजी करूच नका. सापडेल तो टेम्पो ड्रायव्हर आपल्याला. आणि तो जाऊन जाऊन जाणार कुठं? त्याला हुडकू आपण आणि त्याला पाताळातून हुडकून काढू आपण. सत्या, आपली पोरं सगळी कामाला लावले. काय ना काहीतरी माहिती मिळेलच आपल्याला. हे बघा, तो तात्या कसा माणूस आहे तुम्हाला चांगलाच माहिती आहे. तो काही एकदा हल्ला करून गप बसणार नाही. आतापर्यंत त्याचा दुसरा प्लॅन पण रेडी झाला असेल. त्यामुळे आपल्याला वाघमाऱ्यांना प्रोटेक्शन द्यायचं आहे, आणि ते पण त्यांच्या न कळतपणे. आपल्यातली पोरं त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत हे त्यांना अजिबात नाही कळलं पाहिजे. आलं लक्षात? सत्यदादा, वाघमारे मॅडमनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तुमचा जीव वाचवला. आता त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यांच्यासाठी आमचा जीव गेला ना तरी आता काहीच फरक पडत नाही. हा भारती मावशी बोला. सत्या, अरे तुला एक खबर द्यायची होती. म्हणजे मंजूने खरं तर मला तुला सांगू नको सांगितलं होतं, पण हो बोला की, काय झालं? सत्या, मंजूला तात्यांचा फोन आलेला, धमकीचा. सत्या, अरे मला मंजूची खूप काळजी वाटते. तात्या कधीही काही करू शकतो. त्यात तिला एकटं सोडणं रिस्की आहे. तर तू जरा. भारती मावशी, हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. वाघमाऱ्यांना प्रोटेक्शन द्यायची व्यवस्था करतो, आणि वाघमाऱ्यांच्या केसाला बी धक्का लागू देणार नाही. एक वेळ माझा जीव गेला तरी चालेल, पण त्यांना काहीच होऊ देणार नाही. मला खात्री आहे त्याची. थँक्यू सत्या. चल मी ठेवते. हा. सत्या, काय झालं? काय म्हणले भारती मावशी? अरे तात्यानं वाघमाऱ्यांना फोन करून धमकी दिली, म्हणजे आपल्याला वाटतंय तसंच करणार आहे. आता ऐका, त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये कोण कोण असू शकते ना याचा अंदाज घ्या. आणि छोट्यातली छोटी जरी माहिती मिळाली, बिनमहत्वाची जरी वाटली, तरी ती सगळी मला सांग. जावा कामाला लाग. चांगलं झालं नाही बघी. मम्मी, सलाड येते. सलाड तर कसं येते? असंच असते. टोमॅटो, काकडी, गाजर, त्यात काय एवढा तवा? आपण थोडी पिकवतोय ते. तुम्हाला काय वरण घालून देऊ का त्याच्यावर? मीठ, चाट मसाला वगैरे. ए खोकलक सपनी. अगं मी काय त्या सॅलड बद्दल बोलत नाही. तो तात्या जेलमधनं फरार झाला ना त्याच्याबद्दल बोलते. त्याच्याबद्दल बोलताय तुम्ही? मला वाटतं सलाड बद्दलच बोलताय. मम्मी, हेल्दी खाताना अनहेल्दी माणसाचा विषय नको. सपने, तो तात्याला एक डेंजर माणूस आहे. एक वेळेला दोस्ताला इसरल, पण दुश्मनाला इसरणार नाही. आणि सत्यानं त्या नेबरेटचं ऐकून त्याच्या संगत दुश्मनी केली. पण मला एक कळना झालंय, ही समज मी त्या सत्याला कसं समजवू? मम्मी,
त्यात भरीसभर म्हणजे तात्यांच्या सगळ्या फॅमिलीला जीवे मारण्याचा आरोप बी सत्या भाऊजींवरच आहे बघा. हे सगळं डोक्यात ठेवून सूड घ्यायच्या भावनेनं तात्या आपल्याला मारायला बिरायला आले. मम्मी मला एवढ्या लवकर नाही मरायचंय बघा. हो, अशी दुनिया किती बघितलीये मी अजून. वय तरी काय माझं किती कोवळं वय आहे. पण ठेव तुझं असलं काही नाही करणार ते. आणि त्या ताताला बी चांगलंच ठाऊक आहे का सत्यानं त्याच्या घराला आग लावलेली नाही. आता 3 वर्षापूर्वी काय झालं होतं नेमकं हे आपल्याला बी ठाव नाही. पण मी छाती ठोकपणे सांगू शकते, माझ्या सत्यानं त्या कुटुंबाला संपवलेलं नाही. माझा सत्य असं करू शकत नाही. मम्मी हे सगळं आपण तात्यानं सांगायला पाहिजे बघा. हा म्हणजे मला असं वाटतंय बघा, तुम्ही शांतपणे जा, त्यांची भेट घ्या आणि त्यांना सांगा का सत्या भाऊजींवरचा राग सोडून द्या म्हणून. आणि जे काही सगळं झाले का नाही सगळ्याच थापर त्या एक जाऊबाईंवर फोडून द्या बघा. एक जाऊबाई कशा त्यांच्या वाईटासाठी कारणीभूत आहेत का नाही ते पटवून द्या बघा त्यांना. सपने कवा कवाच हुशारीचं बोलतीस बघ तू. कवा कवाच तुझी आयडिया चांगलीच आहे, पण ह्या तात्याचा काही भरोसा नाही. उद्या त्यानं माझ्याच मानेवर सुरा ठेवला तर. पण आता ह्यो तात्या जेलमधनं फरार झालाय म्हणल्यावर एवढ्या सहजासहजी आपल्याला ठाव ठिकाणा नाही लागणार त्याचा. बरोबर आहे, तुमचा विचार बरोबर आहे हाबी. मी काय म्हणते, तात्याला भेटून त्याचं वाटोळं करण्यात निबटच जिम्मेदार आहे ही त्याच्या डोसक्यात भरवायला पाहिजे. पण ह्यो तात्या आता धावणार कुठं. आणि जर त्याचा ठिकाणा लागला, मी त्याला भेटायला गेले तरी मी सत्याला पोलिसाला सामील आहे आणि मी त्याला जाळ्यात पकडायला आले असं वाटत बघ त्याला. हॅलो, भवानीनगर पोलीस स्टेशन. काय गुड. मला नंबर सेंड करा, मी लगेच मॅडमना इन्फॉर्म करते. थँक्यू. मॅडम सायबर सेल मधून कॉल आला होता. ज्या नंबरवरून तुम्हाला तात्यांचा कॉल आला होता ना ते लोकेशन ट्रेस झालंय. ग्रेट. कुठलं लोकेशन आहे? एका जुन्या फॅक्टरीचं लोकेशन आहे. भंडारे ब्रो, पटवळ नक्की आत काय बोलणं चाललं असेल? मला वाटतं कुठल्या तरी मिशन बद्दल चर्चा चालू आहे. मॅडम आपल्याला कुठल्या तरी मिशनवर नेणार असतील. कोणत्या मिशनवर? तात्यांना पकडायच्या मिशनवर. तात्यांचा पत्ता मिळाला असणार त्यांना आता. चला बर. हा, ऐका सगळ्यांनी, तात्या साहेबांचं लास्ट लोकेशन ट्रेस झाले. आपल्याला लगेच निघावं लागेल. रेडी राहा. आणि हो, अजून एक महत्वाची गोष्ट, तात्यासाहेब लई हुशार माणूस, त्यामुळे प्रत्येकानं सावध राहा. चला लागा कामाला. हो मॅडम. हो. आंबे चला, हे सगळं लवकर लवकर संपवायचंय. चल खा बघू. हे काय? हे काय म्हणजे आजपासून सगळं पौष्टिक खायचंय, कळलं? आणि ते बी येळच्या येळी. होणारं बाळ कसं एकदम दष्टपुष्ट आणि गुटगुटीत व्हायला पाहिजे का नाही? मग चला हा संपवते. आमरे अगं नको ग एवढी काळजी करूस. तू लिंबराचं टेन्शन नको घेऊ. त्यांना बातमी कळली का नाही की ते बाबा होणार आहेत तर ते लई खुश होतील अगं. आणि बाकीच्यांचा पण विचार करायला लागतील बघ. नाही, मला नाही असं वाटत. अरे वा, काय डायटिंग बायटिंग चालू केलेली दिसती. हे उगाच कष्ट बिष्ट घेऊ नका तू. जशी आहे ना तशीच चांगली. उगाच वजन कमी करायच्या भानगडीत पडू नका तू. हे काय मी असलं खपून घेणार नाही, आधीच सांगतोय. लिंबराज, अहो तुम्ही बसा ना, मी तुमच्यासाठी पाणी आणते आणि हातपाय धुवून घ्या. जेवायला बी वाढते लगोलग. हा आयला भानगड काय आज? काय पश्चिमेला सूर्य उगवला का काय? नेहमी 2 पेग मारून आल्यावरती तुम्ही दोघी पण तोंड वाकडं करता. आज माझा एवढा पाहुणचार चाललाय,
काय भानगड काय नाही? अहो असं काय नाही. मग कसं आहे? हे बघा, आता हे पिणं वगैरे ना थोडं कमी करा. ए आमरे, तू काय कुठल्या बाबा बुवाकडे गेलती का काय? का तुला कुठल्या ज्योतिषानं तुझं कान बिन भरलेत होय ग? हा? हे बघा तुम्ही ए, तू काय लिंबराज, तुम्ही खाली बसा बसा, मी पाणी देते तुमच्यासाठी. हे घ्या धरा. तुमच्यासाठी आमरीकडं एक आनंदाची बातमी आहे. अरे वा, कसली बातमी? नाही तुम्हाला पेन्शन वाढून आली काय? लॉटरी बिटरी लागली काय एखादी? नाही, ठीक आहे. मेहुणी बायला बढती मिळाली असेल, हा आहे का नाही? हे बघा, बढती तुमची झाली, म्हणजे तुम्ही बाबा होणार आहे. काय? हो, आता आपले 4चे 6 हात होणार आहे. तुम्ही बाबा होणार आहे. हे आमरे, माझ्या पोटात तुमचं बाळ वाढतंय. आता तरी सुधारा स्वतःला. हे आमरे, या बाळाला वाढवायचा निर्णय तू एकटी घेऊन मोकळी झालीस का? लिंबराजाव असं का बोलताय तुम्ही? हो, तुमच्या लग्नाला लई काळ उलटून गेलाय. मग आता पाळणा हल्ला तर काय हरकत आहे? ए म्हातारे, अगं तुझं वय झालंय, जा ना कुठेतरी वारी बिरीला निघून. हे पाळणा हलवायचा का नाही हा आमच्या दोघांचा वैयक्तिक विषय, कळलं का? चल मध्ये बोलू नका, बाहेर निघ. अरे या घरात बाळाला जन्माला घालून वाढवायची सांभाळायची लायकी का या घराची? अरे तुमच्या मातोश्री सदा कदा बघा तेव्हा आजारीच पडलेल्या असत्या. तुझी बहीण बघाव तेव्हा 24 तास ऑन ड्युटी असती. तिला तिचं कर्तव्य आणि तो सत्य सोडला ना तर जगात दुसरं काहीच दिसत नाही. मग या सगळ्यात बाळाला कोण निस्तारणार? नकोय मला हे बाळ. पाडून टाक, पाडून टाक. हो, असं का बोलताय तुम्ही? तुमचं स्वतःचं मूल होणार आहे, ते पाडायचं? कित्येक लोकांना प्रयत्न करून बी मुलाचं सुख पदरात पडत नाही, आणि देवाच्या कृपेनं तुमच्या पदरात ते सुख पडतंय, तर तुम्ही... अरे नकोय मला हे सुख. अरे इथं स्वतःला निस्तारता येत नाही, मग ह्या बाळाला जन्माला घालून कोण निस्तारणार? बाळाला जन्माला घाल म्हणे, बाप होणार आहे म्हणे. अरे नकोय मला ते बाळ. पाडून टाक, पाडून टाक म्हणलं ना. लिंबराज ऐका, अहो आमरे, हे बघ, तू नको वाईट वाटून घेऊ. त्यांचं बोलणं नको मनाला लावून घेऊ, आणि स्वतःला त्रास बी नको करून घेऊ बाळ. तुला तुझी स्वतःची काळजी घ्यायची, तुला स्वतःला जपायचंय बाळ. नाही जपायचं पल्लू. आमरे, आई अगं असा बाप ज्याला स्वतःच्या बाळाची बातमी ऐकून आनंद सुद्धा झाला नाही, सरळ मला बाळ नकोय पाडून टाकायचं म्हणून निघून गेला. अशा बापाच्या सावलीत मला माझ्या बाळाला जन्म नाही द्यायचा. आई, मी ॲबॉर्शन करते. आमरे, तू ये, बस बस बाळा इथं बस. आमरे, हे बघ, भलता चालता विचार डोक्यातनं काढून टाक. अगं या सगळ्यामध्ये त्या कवळ्या जीवाचा काय दोष आहे? आई, या बाळाला जन्माला घालून मला त्याचं आयुष्य अंधारात नाही ठेवायचं. अगं पुढे जाऊन तो मला दोष देईल की मला का जन्माला घातलं. मग मी काय उत्तर देऊ ग? आमरे, हे बघ, भलता चालता विचार डोक्यातनं काढून टाक बाळा. येळ दे लिंबराजना, कदाचित उद्या बाळ जन्माला आल्यावर ते बदलतील, त्यांच्यातलं बाप जागा होईल. आणि अगं आता जरी ते तुझ्या सोबत नसले ना तरी आम्ही आहोत ना. मी आहे, मंजू आहे, सत्यजित राव आहेत. तुला आणि तुझ्या बाळाला आम्ही कधीच एकटं पडून देणार नाही.
बाळाला जन्माला न घालण्याचा विचार डोक्यातनं काढून टाक आमरे. तुझ्यामुळे आणि तुझ्या बाळामुळं या घरात सुख येणार असेल तर ते अडवू नको ग. ऐक माझं बाळ. सहजासहजी मी तुझ्या हाती लागेन. माझ्यापर्यंत पोहोचणं तुला शक्य होणार नाही. वेट, वॉच.
पण मी मात्र तुझ्यापर्यंत लवकरच पोहोचणार आहे. मूर्ख बनवलं आपल्याला. सत्य थांब. ही काय वागायची पद्धत झाली तुझी? काय? ही काय वागायची पद्धत झाली का? कुठं बिझी होता दिसभर तू? अरे किती फोन केले मी तुला. अरे एक तरी फोन उचलायचा की माझा. हे तर माझा जीव किती चांगली लागला होता. आणि आता कुठं बाहेर जेवण करून आलायस का? त्या नेबरची जपना करून पोट भरलंय तुझं. मम्मी सॉरी, एवढ्या गडबडीत होतो ना की राहून गेलो कॉल करायचं. परत असं नाही करणार. सत्या, हे बघ, तुला माफी मागायची काही गरज नाहीये आणि आम्हाला कुणाला तुझ्याकडनं माफीची अपेक्षाही नाहीये. पण गेल्या काही दिवसात तुझ्यावर जो काय प्रसंग घडतोय, तुझ्या बाबतीत जे जे काय घडतंय, त्यामुळे आम्हाला काळजी वाटून राहते रे. हे बघ, तू जरा समजून घे ना आम्हाला. आम्हाला सगळ्यांनाच तुझी काळजी वाटते. हे बघ, बळवंतानं जर फोन उचलला नसता तर आम्हाला कळलंच नसतं की तिथे नेमकं काय घडलंय ते. होय पप्पा, मी समजू शकतो तुम्हाला काय वाटतंय ते. आणि खरंच सॉरी, मी काय मुद्दाम नाही केलं. पुढच्या वेळेला असं नाही होणार. बस ठीक आहे असू देत ते. पण मला एक सांग, मंजू आता सुखरूप आहे ना? होय, एकदम सुखरूप आहेत त्यात. काढला का ती जायचे पुन्हा? सांगितलं तुला माझ्यासमोर नाव घ्यायचं नाही म्हणून तिचं. सत्या, अरे त्या पुरी पायी तात्या तुझ्या जीवावर उठला एवढं कसं समजत नाही तुला? हे बघ सत्या, तो तात्या तुझ्यावर नजर ठेवू नये. बेसावतपणे कवा बी तुझ्यावर हल्ला करू शकतोय. सत्या, मला पुन्हा तुला हॉस्पिटलच्या बेडवर बघायचं नाही. त्या तात्याला परत अटक होऊस तर तू ह्या घराचा उंबरठा ओलांडायचा नाही. तुला माझी शपथ आहे, तुझ्या पप्पाची शपथ आहे, समजाची शपथ आहे. ते शक्य नाही मम्मी. हे बघ, तो तात्या गुन्हेगार आहे आणि तो फरार झालाय. त्याला घाबरून मी घरात बसायचं का? आता ही वेळ ना पोलिसांना मदत करायची आणि हा सत्यजित सुर्वे पोलिसांची मदत करणार. त्या तात्याने एका गरीबाच्या गरिबीचा फायदा घेऊन माझ्यावर हल्ला करायला लावला आणि आता वाघमाऱ्यांच्या मागा लागला. वाघमाऱ्यांच्या केसाला जरी धक्का लागला ना तर त्या तात्याचा जीव घेईन मी. वाघमारे वाघमारे वाघमारे, दुसरं काही सुचत नाही का तुला? बस झालं वाघमारे पुरण. त्या पुरी पायी तुझा जीव पुन्हा धोक्यात घालणार नाही मी सत्या. माया, अगं, तात्यानं जो हल्लेखोर पाठवला होता त्याला वेळीच मंजूनं धरलं म्हणून बरं. नाहीतर सत्य आज आपल्या समोर धडधाकट उभा राहिला असता का? जरा विचार कर ना. बरोबर आहे पप्पांचा. सत्यादादाला परत एकदा वाचवलंय मंजू वहिनींनी. हे आपल्याला विसरता कामा नये. विसरावंच लागल. आपल्या सत्यावर जी काही संकट आलंय की नाही, त्याला फक्त सती नेबरेट जबाबदार आहे. हे अजिबात विसरायचं नाही कुणी. मम्मी हे बघ, हे बघ सत्या, मला काही बघायचं नाही, काही ऐकायचं नाही. त्या तात्याला जवळ अटक होत नाही ना तवरती कुटुंबी बाहेर पडायचं नाही. तुला शपथ आहे माझी.